मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक बोलावण्यात आलेली आहे। मंत्री विखे पाटलांच्या निवासस्थानी बैठक होतीये। मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा। उपसमितीच्या बैठकीसाठी मंत्री आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। मंत्री दादा भुसे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सचिव गणेश पाटील दाखल झाले। सोबतच कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी देखील बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होते। या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी शिंदे साहेबांनी या संदर्भातली भूमिका स्पष्टपणे विशद केलेली आहे। मराठा समाजामध्ये अनेक लोक त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, शैक्षणिक परिस्थिती असेल, मागासलेली आहे। आपण बघितलं असेल की त्याही काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेला युद्ध पातळीवर कामाला लावून ज्या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं 16% आरक्षण रद्दबातल केलं होतं, कारण त्या काळाच्या सरकारने मराठा समाज मागासलेला आहे हे माननीय न्यायालयामध्ये ते सिद्ध करू शकले नव्हते। आणि म्हणून आपण जर बघितलं असेल की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणेंना युद्ध पातळीवर कामाला लावून त्या संदर्भातला सविस्तर डाटा त्या ठिकाणी गोळा करण्यात आलेला आहे आणि माननीय न्यायालयाच्या समोर तो ठेवण्यात पण आलेला आहे। आपले प्रतिनिधी चेतन अनावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे, काय अधिकची माहिती? नीलम, काल एकंदरीत आपण पाहिलं होतं उपसमितीची बैठक कालही झालेली होती आणि त्यानंतर जे जस्टिस संदीप शिंदे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ होतं, हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। मात्र ही बैठक निष्फळ झाल्यानंतर पुन्हा एकदा उपसमितीने संपूर्ण जे इतिवृत्त आहे, संपूर्ण जी माहिती आहे ती विखे पाटील यांना दिली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता दुसरी दरम्यान काल रात्री उशिरा विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। दरम्यान या भेटीमध्ये आता नेमकी काय सरकारची व्यूहरचना आखलेली आहे या संदर्भातील चर्चा आजच्या या उपसमितीच्या बैठकीत होईल। परिणामी या उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमके आता कोणते कोणते निर्णय घेतले जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि या बैठकीसाठी स्वतः मंत्री विखे पाटलांसोबत गिरीश महाजन असतील, मकरंद पाटील असतील, दादा भुसे असतील, हे सर्व मंत्री आहेत ते उपस्थित आहेत। इतर मंत्री असतील ते या बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थिती दर्शवणार आहेत। परिणामी कोकण विभाग आयुक्त विजय सूर्यवंशी देखील या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि एकूणच आता विभागातर्फे काही नवीन शासन निर्णय जारी केले जातात का? आज रविवारचं मंत्रालय कामकाज बंद असेल, मात्र तरीही उपसमिती या उपर जाऊन काही विशेष घेऊन जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार का? आणि आज नेमकं आता भेटीसाठी शिष्टमंडळामध्ये कोण जातं हे पाहावं लागेल, कारण काल आपण पाहिलं होतं की जस्टिस शिंदे यांचं शिष्टमंडळ गेलं होतं, मात्र सरकारने किंवा मंत्र्यांनी आपल्याला भेटायला यावं अशी आव्हान आहे ते जरांगे पाटील यांनी केलेलं होतं। परिणामी आज तरी सरकारमधून कोणी मंत्री भेटीसाठी जाते का याकडे आपलं लक्ष असेल। जी चेतन, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।